नमस्कार मंडळी. भेंडीची भाजी म्हटलं की लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत, जे सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. आणि तुम्ही ही भाजी मुलांना डब्यात किंवा प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी 2 दिवस न खराब होता ही भाजी राहते. तर त्यासाठी मी इथे एक पाव किलो इतकी भेंडी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला स्वच्छ धुवून मी याला छान असं पुसून घेतलेलं होतं. त्यानंतर थोडेसे मोठे असे आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. खूप जास्त आपल्याला हे बारीक करायचे नाहीये. थोडेसे मोठे असे आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. त्यासाठी एक अर्धा कप इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर 2 चमचे इतकं आपलं घरचं फ्रेश दही याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात थोडं-थोडं करत आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं जाडसर असं आपल्याला हे बॅटर बनवून तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त बॅटरला आपल्याला पातळ करायचं नाहीये. हे बघा या पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर भेंडी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे, जे आपण कट करून घेतलेलं होतं. तुम्हाला हवं असेल तर थोडी-थोडी भेंडी तुम्ही याच्यात ॲड करू शकता किंवा एकत्र असं ॲड करून सुद्धा ही रेसिपी आपण बनवून तयार करू शकता. त्यानंतर एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. याच्यात आपल्याला भेंडी या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. हो मंडळी, आज आपण भेंडीची भजीची भाजी करणार आहोत. अगदी टेस्टी, मस्त, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मस्त आवडणारी ही रेसिपी आहे. आता मी भेंडी जे बेसन पीठ होतं त्याच्यात एकत्र ॲड करून घेतलेलं होतं. एकत्र पूर्णपणे ॲड न करता थोडी-थोडी भेंडी तुम्ही त्याच्यात ॲड करायची आणि त्यानंतर आपल्याला याची भजी अशी बनवून तयार करून घ्यायची. अशी ही भजी ही खाताना मस्त टेस्टी लागते, पण आज आपण याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे, 1-2 चमचे इतकं. याच्यात जिरे, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशी चिरून याच्यात ॲड करून घेतलेलं होतं. त्यानंतर एक मध्यम आकाराचा आपण कांदा घेणार आहोत, अगदी बारीक चिरून ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हो मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. कांदा छान असं मऊ झाला की आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट, धणेपूड, हळद, चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. हे सर्व जिन्नस आपण भेंडीमध्ये आधीसुद्धा ॲड केलेलं होतं. मुलांना खूप जास्त तिखट नाही आवडत, तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडंसं भाजून झालं की जी आपण तळून घेतलेली भेंडीची जी भजी होती, ती याच्यात ॲड करून घ्यायची. छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी आपल्याला एक अर्धा चमचा इथे आमचूर पावडर ॲड करून घ्यायची. याने हे भाजीची चव अप्रतिम येते. मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं. जराही पाण्याचा वापर न करता आज आपण ही भेंडीची भाजी बनवलेली आहे. अगदी 2 दिवस आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही आणि मुलांना तुम्ही डब्यात सुद्धा देऊ शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी, कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.